नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कोकोनट आईस्क्रीम दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 शहाळी घेतली आहेत। तर त्याच्यातली मलाई काढून आपल्याला त्याच्यापासून आईस्क्रीम बनवायचं आहे। तर त्यासाठी मला हे साहित्य लागणार आहे। मी 1.5 वाटी दूध घेतलं आहे आणि फुल क्रीम दूध आहे, ते फुल क्रीम मिल्क दूध आहे। तर 1.5 वाटी घेतलं आहे मी। अर्धी ते पाऊण वाटी साखर आहे आणि हे कॉर्नफ्लोअर आहे मोठा 1 चमचा आणि 1 मोठा चमचा मिल्क पावडर आहे आणि अर्धी वाटी दुधावरची साय आहे। तर चला तर आपण सुरू करूया। तर आता आपल्याला हे नारळ फोडून याची मलाई काढायची आहे। तर आता मी नारळ फोडते, दाखवते तुम्हाला। हे बघा, नारळ फोडला, त्याच्यामध्ये पाणी आहे भरपूर आणि जाड मलाई पण आहे। आता मी हे मलाई काढते आहे। हे एवढं खोबरं झालेलं आहे, तर आपल्याला 1.5 कपच घ्यायचं आहे। तर मी आता याचे बारीक तुकडे करते आणि मिक्सरला लावून घेते आणि आपण मोजून घेऊया 1.5 कप। जेवढं दूध आहे तेवढं आपण खोबरं घ्यायचं। मी 1.5 कप दूध घेतलं आहे, तर ते बारीक तुकडे करून घेते। आता हे खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्याच्यात आपण हे खोबरं टाकूया आणि हे बारीक करण्यासाठी पाणी लागेल ना, तर ते पाणी पण मी हे नारळाचं घेतलेलं आहे, जे शहाळ्याचं पाणी आलेलं ना, तेच पाणी मी हे थोडं घालून हे वाटून घेते। थोडंसं घालते पाणी, एवढं बारीक नाही, मी असं मध्यम वाटून घ्यायचं। ह्याच्यातले मी 2 चमचे काढून घेते। आपल्याला हे जरा जाडसर आहे ना, ते 2 चमचे आपण नंतर आईस्क्रीममध्ये टाकूया, म्हणजे याचे चंक्स आहेत ना, ते मस्त लागतात खायला। आता मी थोडंसं पाणी अजून घालते हे नारळाचं आणि बारीक करून घेते। हे बघा, असं बारीक झालंय। आता हे आपण 1.5 कप दूध घेतलंय, ते गरम करूया। दूध गरम होईपर्यंत आपण हे कॉर्नफ्लोअर घेतलंय, त्याच्यामध्ये दूध मिक्स करून आपण एक मस्त पेस्ट बनवून घेऊया। दुधाला उकळी फुटली की आपण हे कॉर्नफ्लोअर त्यामध्ये घालायचं आहे। दुधाला उकळी फुटली आहे, आता आपण ही मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकूया। आता हे कॉर्नफ्लोअर पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे कॉर्नफ्लोअर घातल्यावर सतत ढवळायला लागतं, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात। आता ही क्रीम पण घालूया। आता साखर घालून घेऊया। आता 5 मिनिटं आपण याला उकळवून घेऊया। हे बघा, मस्त चांगलं उकळलंय आणि जाड पण झालंय। तर या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला द्यायचं। हे दूध आहे ना, थंड झालंय
आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर आता आपल्याला हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया। एक खोबरं घ्यायचंय वाटलेलं, जास्त म्हणजे बारीक करायचं नाही आपल्याला, मिक्स करायचं आहे ना, म्हणून मग मिक्सरला लावलं मी। आणि हे दूध जे आपण घट्ट करून घेतलेलं ते याच्यात मिक्स करूया। काही सेकंदच आपण फिरवून घेऊया। हे बघा, आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तर मी आता हे डब्यात ओतून घेते। एक प्लॅस्टिकचा डबा घेतलाय मी। आता मी झाकण लावते आणि 2 तास मी फ्रीजरमध्ये ठेवते। त्याच्यानंतर आपल्याला हे परत मिक्सरला लावायचं आहे। आता 2 तास झाले आहेत आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम। तर आता आपण हे बघा, आईस्क्रीम पूर्णपणे झालेलं नाही आहे। तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया थोडं। त्याच्यामुळे काय होतं, बर्फाचे खडे वगैरे असतात ना, ते सगळे निघून जातील। क्रिस्टल होतात ना बर्फाचे, म्हणून एकदा आपण फिरवून घेऊया। काही सेकंद आपण फिरवून घेऊया मिक्सरला। त्याच्यामुळे आपलं आईस्क्रीम एकदम स्मूथ आणि सॉफ्ट होतं। आपण खोलून बघूया मिक्सरचं झाकण। हे बघा किती मस्त झालंय। आता आपण याच डब्यात परत हे आईस्क्रीम बनवण्यासाठी, आणि हे 2 चमचे आपण हे खोबरं काढलं होतं ना, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकूया। आणि हे मिसळून घेऊया असं, म्हणजे आईस्क्रीम तयार झाल्यावर ते खोबऱ्याचे चंक्स असतात ना, ते खाताना खूप छान लागतात। ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये बर्फाचे खडे होणार नाही आणि आपला आईस्क्रीम एकदम सॉफ्ट होईल। आता फ्रीजरमध्ये ठेवूया 7-8 तास। आईस्क्रीम आपलं रेडी झालंय। 5 ते 6 तास मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं। आता खोलून बघते। हे बघा, स्कूपने काढते। मस्त झालंय। हे बघा मस्त झालं एकदम स्मूथ। बघा किती मस्त झालंय आईस्क्रीम, स्मूथ एकदम आणि व्हाईट छान दिसतंय एकदम। तर आणि कोकोनटचं आईस्क्रीम म्हटल्यावर थंडगार असतं, आणि एकदम थंड वाटतं खाताना वगैरे। तर मी माझ्या नातवाला आता दाखवते, बोलवते त्याला। ऋत्विक
हे बघ कोकोनट आईस्क्रीम केलंय, खाऊन बघ कसं वाटतंय. घे. आईस्क्रीम मस्त झाले, थंडगार मस्त झाले. समर मध्ये सगळे आईस्क्रीम बनवून खावा, कारण खूप गरम होतं समर मध्ये. मग आईस्क्रीम आपल्याला थंड करते आतून, आणि मग आईस्क्रीम टेस्टी पण असते. माझ्यासारख्या सगळ्या मुलांना ती आवडते आणि मोठ्यांना पण आवडते. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या आजीच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.